नमस्कार. फॅशन आयडिया बाय प्रिया या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. चला तर आज काय नवीन, आज आपण बघणार आहोत वन साईड पर्स. बघा, त्यासाठी आपण घेतलेला आहे वन साईडसाठी एक ब्लाऊज पिसाचा कपडा. खाली अस्तर लावायसाठी मी ब्लाऊज पिसाचा सेम कपडा घेतला आहे आणि ठिक्याचा कपडा. 9.5 उंची, 1 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेला आहे. वरच्या कपड्यासाठी 8 इंचाची कपडा घेतलेला आहे. वर एक चेनीचा कप्पा करणार आहेत आणि त्याच्या खाली एक. चला तर तुम्ही बघतच असाल. खाली ब्लाऊज पिसाचा कपडा, त्याच्यामध्ये ठिका आणि त्याच्यावर ब्लाऊज पिसाचा कपडा एकत्र असं जुळवून धरायचं आणि व्यवस्थित अशी पूर्ण शिलाई देऊन घ्यायची. तुम्हाला जरी हवा असला तर तुम्ही अस्तर इथे वापरू शकता किंवा जाड पॅन्टीचे वगैरे कपडे तुम्ही वापरू शकता. बघा, चारी बाजूने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून आपले व्यवस्थित आपल्याला शिवताना कुठलाही त्रास होणार नाही. तुम्ही हवे असेल तर तुम्ही वेगळा कपडासुद्धा वापरू शकता. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही आकारामध्ये शिवू शकता. बघा, व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. आता मधून आपण उभ्या 2 रेषा देणार, शिलाई करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या कपड्याला कुठं गुढी पडणार नाही. बघा, आता आडव्या आपण रेषा देऊन घेणार, शिलाई मारून देणार आहोत. अंतर सोडून जेवढ्या तुम्हाला जवळ पाहिजे असेल तुम्ही जवळ पण शिलाई घेऊ शकता. व्यवस्थित असं पूर्ण कपड्याला शिलाई देऊन घ्यायची. तुम्हाला जितके पाहिजे तेवढे तुम्ही कपडे करू शकता. चेन लावायची, जेणेकरून चेनीमुळे व्यवस्थित साहित्य आपल्या हातात राहतं. बघा, शिलाई मारून झालं. आता वरचा आपण 8 इंचचा कपडा घेतलेला आहे, त्याला डबल घडीमध्ये घेतलेला आहे. त्याला वरून व्यवस्थित अशी डबल फोल्ड करून घेणार आहोत. व्यवस्थित डबल फोल्ड करून का झालं की खाली बघा 1 इंच 1.5 इंच आपल्याला पाहिजे एवढंच आपण टिक मार्क करून घेणार आहोत, कटिंग करून घेणार आहोत. आपण आता तिथे एक चेन लावणार आहोत, जेणेकरून वरच्या साईडला आपले एक छोटा कप्पा तयार होईल. अशी चेन घ्यायची, सरळ कपड्यावर चेन ठेवायची आणि व्यवस्थित असं शिलाई देऊन घ्यायची. तुम्ही हवे असेल तर आतल्या साईडला पण छोटासा कप्पा करू शकता. बघा, आता शिलाई देऊन झालेली आहे. परत दाब शिलाई देऊन घ्यायची. कपड्याच्या बाजूला कपडा असा व्यवस्थित काढून दाब शिलाई देऊन घ्यायची, जेणेकरून आपली चेनमध्ये धागे कपडा अटकणार नाही. आता बघा, वरच्या बाजून जे आपण ते 1.5 इंचाचा कपडा कटिंग केला होता, आता त्याला आपण चेन लावून घेणार आहोत. व्यवस्थित अशी चेन लावून घ्यायची, जेणेकरून आपला एक छोटासा कप्पा तयार होईल. तिथे पण डबल दाब शिलाई द्यायची, जेणेकरून आपली चेनमध्ये धागा वगैरे कपडा अडकणार नाही. जर धागा कपडा अडकला तर आपली चेन खराब होईल. बघा, चेन लावली, त्याच्यावर जर तुम्हाला हवं असेल तुम्ही लेस लावू शकता. मी लेस लावत आहे. बघा, छान अशी तुम्हाला आवडती त्या रंगाची लेस लावून घ्यायची. बघा, आता जो परसाठी कपडा घेतलेला आहे त्याला डबल घडी करून व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची. आता ह्या बाजूने पण असं डबल फोल्ड करायचं आणि व्यवस्थित असं शिलाई करून घ्यायची. व्यवस्थित शिलाई करून झालं की बघा, आता त्याला आपला हा कपडा असा व्यवस्थित वरचा छोटासा कप्पा आपण असा त्याला जॉईन करून घेणार आहोत. कपड्यावरती सरळ कपडा मांडायचा, कपड्यावरती व्यवस्थित ती चेनचा कप्पा व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा. व्यवस्थित वर 1.5 इंचाचा अंतर ठेवायचं आणि तो कपडा ठेवून व्यवस्थित असं बघा, व्यवस्थित असं व्यवस्थित चौकोनी शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून आपला छोटासा कप्पा तयार होईल. बघा, तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये. असं व्यवस्थित असं शिलाई देऊन घ्यायची. तुम्हाला हवा असला तर तुम्ही वेगळा सुद्धा कपडा शिवू शकता, काठपदर साडीचा शिवू शकता. मी शिल्लक राहिलेल्या ब्लाऊज पिसाच्या कपड्यातून एक छोटीशी आपली वन साईड पर्स शिवलेली आहे.
बघा व्यवस्थित शिवून झालं. आता व्यवस्थित एक वरच्या साईडला आपण चेन लावून घेणार आहोत. आपण वरून फोल्ड केले आहेत त्याला अशी चेन ठेवायचं. चेन ठेवून आपण चेन लावून व्यवस्थित घेणार आहोत. व्यवस्थित असं चेन लावून घ्यायचं. त्याच्यावरती एक मी लेस लावत आहे. तुम्हाला लेस वेगळी पाहिजे असं लावू शकता, नसेल आवडत तरी तुम्ही काही नाही लावले तरी चालेल. किंवा तुम्ही ब्लाऊज पिसातली ब्लाऊज पट्टीसुद्धा तुम्ही वापरू शकता. बघा असे तऱ्हेने लावून झालेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने चेन शिवून घ्यायची. कपडा असा व्यवस्थित करून ठेवायचा. व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची. तुम्हाला जर असं नवनवीन व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या फॅशन बाय प्रिया या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बघा तुम्ही बघतच असाल. व्यवस्थित असं लेस लावून झालेलं आहे. खालच्या बाजूने मी एक लेस लावत आहे जेणेकरून वरचा छोटा कप्पा आपण चौकोनी ह्याच्यात आपण शिलाई मारून घेतलेला आहे त्याच्यावरती मी एक छोटासा कपडा करून घेत आहे. व्यवस्थित असं शिवून घेत आहे. त्याला छानशी अशी लेस लावत आहे. तुम्हाला हवी असते ते लावू शकता, नसेल तरी काही नाही. बघा असं व्यवस्थित लेस लावून झालेलं आहे. बघा मी ते कपडा घेतलेला आहे. तुम्हाला जेवढ्या मापानुसार पाहिजे तेवढ्या मापानुसार तुम्ही व्यवस्थित असा पट्टीसाठी कपडा घेऊन घेता जेणेकरून परसाठी आपण मोठे पट्टी तयार करू. दोन्ही साईडने व्यवस्थित असं ओपन राहिले त्याला शिवून घ्यायचं, सरळ शिवून घ्यायचं. आता बघा दुमड पट्टी करून व्यवस्थित असं दोन्ही साईडच्या बाजूला आत घालायचे जेणेकरून धागा बाहेर निघणार नाही. पहिल्यांदा व्यवस्थित कपडा असं खालच्या बाजूने व्यवस्थित असं दुमड पट्टी करून घ्यायचा जेणेकरून आपले धागे बाहेर निघणार नाही. व्यवस्थित असं बघा तुम्ही बघतच असाल. असं व्यवस्थित असं शिलाई देऊन घ्यायचं. व्यवस्थित असं धरायचं आणि आपली पट्टी तयार करून व्यवस्थित असं गोट घालून घ्यायचं. तुम्हाला जाड जेवढी पट्टी पाहिजे, छोटी पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता. असं व्यवस्थित असं डबल फोल्ड करायचं आणि शिलाई देऊन घ्यायची. तुम्हाला हवे असले तुम्ही वेगळ्या डिझाईनची सुद्धा पट्टी लावू शकता. तुम्हाला हवे ते तुम्ही डिझाईन करू शकता. गोल चौकोनी असे तुम्हाला हवे असे तुम्ही सुद्धा पण साईड पर शिवू शकता. तुम्हाला हवे असले तर वेगळी सुद्धा तुम्ही पट्टी घेऊ शकता. पाहिजे असं शिवू शकता. बघा आता खालचं एका साईडचं माप घ्यायचं. जेवढं माप घ्यायचं तेवढंच ती नॉट करून झाली की तेवढीच पट्टी बरोबर घ्यायची. थोडंसं अर्धा इंच खाली ठेवायचं जेणेकरून आपल्याला फोल्ड करता येईल. आणि व्यवस्थित असं हे बाजूने व्यवस्थित असं त्याच्यामध्ये घालून व्यवस्थित असं डबल फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायची. खालचा कपडा राहिला आहे तो हळूच व्यवस्थित असा दुमडायचा आत आणि व्यवस्थित असं दाब शिलाई देऊन घ्यायची जेणेकरून दाब शिलाई दिली की आपली शिलाई उसवणार नाही. व्यवस्थित आपली अशी हँड पर्स तयार होईल बघा. आणि डबल शिलाई देऊन घ्यायची जेणेकरून आपली शिलाई निघणार नाही. व्यवस्थित असं बघा सगळी पूर्ण अशी शिलाई देऊन घ्यायची. जाड ब्रॉड तुम्हाला कशी पाहिजे असे तुम्ही कशी देऊ शकता. बघा आता पूर्ण शिलाई देऊन झालेली आहे. बघा कसा वरती कप्पा तयार झालेला आहे. मोबाईल, पाण्याची बॉटल, छोटासा रुमाल ठेवण्यासाठी. बघा एक आता वरती कप्पा झालेला आहे. त्यात तुम्ही एक छोटा सुद्धा कप्पा तयार करू शकता. बघा अशा तऱ्हेने माझी वन साईड पर्स तयार झाली.